द्या खेळाडूंना सूचना द्या आपण एका मिनिटामध्ये मॅच सुरू झाली नाही तर पेनल्टी असेल मोकाशीपाडा संघ. चला मॅच सुरू करा विनंती आहे त्वरित मॅच चालू करायची थोडीशी घाई करा विनंती मोकाशीपाडा संघ. immediate now there will be no delay is not accepted please be fast and furious थोडीशी घाई करा ही विनंती आहे. आता विलंब चालणार नाही आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे ही विनंती आहे. मंडळाचे आदरणीय पांडुरंग मामांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचा मी सहर्ष स्वागत करीत आहोत सुस्वागतम. आणि त्याचबरोबर दहिसरचे आदरणीय जानू भोईर साहेब यांचे आगमन स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये आम्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. चला आता वळूयात आपण मॅचच्या दिशेने मोकाशीपाडा अगेन्स्ट ओवे कॅम्प या दोन संघांच्या दरम्यान मॅचला होती सुरुवात. टायमर सेट केला जाईल विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. 5 ओव्हरची मॅच अन्यथा 5व्या षटकामध्ये पेनल्टी असेल. 4च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट वेळेच्या संदर्भात मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. नेक्स्ट दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे पिंपरी आणि तळोजे मजकूर कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा टॉस साठी. लेट्स प्ले पंच म्हणतात आणि सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. दोन्ही टीम आपले अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिला बॉल पडण्याच्या अगोदर असणं अनिवार्य आहे. गोलंदाजी करणारी टीम मोकाशीपाडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू प्रणय मुकाशी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 1 साठी अजय आणि सजल ही जोडी मैदानावरती आहे. अजय भातोसे आणि सजल भातोसे ही जोडी मैदानावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल अगदी डाऊन द लेग वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धावेची प्राप्ती होईल. हा पहिला बॉल खूप इम्पॉर्टंट असतो गोलंदाजासाठी. तुम्ही जर वॉर्मअप केला नाही तर तुमची दिशा भटकू शकते. आणि इथे आपण पाहिलं अँगलनं बॉल जात राहिला लेग स्टंपच्या दिशेनं. ड्रिफ्ट झाला होता लेग स्टंपच्या दिशेने बॉल आणि लेग स्टंपच्या बाहेर पहिला बॉल पडलाय. 10 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय याची नोंद आपण करून घ्यायची. आणि 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणं अनिवार्य आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम याची नोंद आपण घ्यायची आहे. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला अंतिम षटकांमध्ये घ्यावा लागू शकतो याची नोंद आपण करून घ्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहिलं अगदी स्वीप केला बॉलला स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेनी या ठिकाणी आपण पाहिलं बॅटर मार्क ऑफ होतील आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 3. अजय मार्क ऑफ झालेत 2 धावेंसोबत. तीन धावा धावफलकावरती अजय भातोसे मार्क ऑफ झाले 2 धावेंसोबत. 3 धावा धावफलकावरती आहेत. खेळाचं पहिलं सत्र पूर्वार्ध सुरू आहे. गोलंदाज पण एकदा सज्ज. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. पुढचा बॉल प्रणय यांचा. यावेळेस आपण पाहिलं अँगलनं बॉल अगदी फलंदाजाच्या दिशेने आला आणि इथे शरीरावरती बॉल आदळला होता. धावबादची संधी निर्माण झाली होती आणि फलंदाज सज्जल धावबाद झालेत. कुठलाही बॉल त्याने फेस केला नाही आणि डायमंड डकचे शिकार ते ठरतायत. बॉल फेस न करता शून्यावरती बाद विकेट.
ते होते आणि होप त्याने सोडले होते, कारण त्यांना माहिती होतं की डायरेक्ट हिट ज्यावेळेस लागेल त्यावेळेस काम तमाम आहे. नवीन फलंदाज गौरव क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 वरती गौरव 3 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे मोकाशी पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये ओवे कॅम्प अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या रजनीमधला तिसरा सामना, तसा शेड्यूलनुसार चौथी मॅच आहे, परंतु रजनीमधली तिसरी मॅच मैदानावरती सुरू आहे. ऐतिहासिक मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. प्रकाश झोतातील भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आहे आणि आज दुसरी रजनी या स्पर्धेची. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा. अक्रॉस बॅटेड फटका तुम्हाला खेळण्यासाठी लेंथ, एकतर शॉर्ट ऑफ लेंथवरती बॉल पिच झाला पाहिजे ही पहिली गोष्ट, किंवा लेंथ तुम्ही खूप लवकर पिक केली पाहिजे फलंदाज म्हणून, तरच तुम्ही अक्रॉस बॅटेड फटका पुढच्या लेंथच्या बॉलला अक्रॉस बॅटेड फटका खेळण्यासाठी लेंथ आणि लाईन तुम्हाला खूप लवकर पिक झाली पाहिजे फलंदाज म्हणून, तेव्हाच ते पॉसिबल आहे, अदरवाईज इट्स इम्पॉसिबल. 3 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणय मोकाशी सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं बॉल अँगलनं फलंदाच्या दिशेने नेहमी तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल आहे, पडल्यानंतर मात्र आर्म बॉल होता, कट झाला नाही आणि विकेट किपरचा वेध बॉलनं घेतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. झपकन बॉल निघून गेला, लेंथ अगदी पुढे होती परंतु लाईन फलंदाजाने टोटली मिस केली. ऍक्शन रिप्ले ज्यावेळेस करण सर पाहायला मिळतो, तुम्ही विवरण क्रिकेटचं खूप चांगलं करू शकता आणि त्या देखील गोष्टी इथे पॉसिबल आहेत, कारण कॉमेंटेटर स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. 3 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नव्हते, निर्जन स्थळी हा बॉल पडलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये क्षेत्ररक्षक विरही क्षेत्रामध्ये 2 धावा तिथून प्राप्त झाल्या आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती बॅटचं कनेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं तिथे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावपलकावरती प्रणय आहेत गोलंदाज. 5 धावा धावपास झाले पहिल्या षटकामध्ये फलंदाज. दरम्यान नुकतंच ज्यांचं शुभागमन होते आदरणीय गोविंदजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर सुरेंद्रजी जाधव साहेब यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 ची दुसरी रजनी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, सर्वांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम. यावेळेस मिडविकेटचे खेळाडू थोडेसे मिडांच्या दिशेने गेले. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या भागात लागला आणि तिथे इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक तिथे होते मिडविकेटचे, बॉलच्या दिशेने आले, झेल टिपतील. दुसरी सफलता या ठिकाणी आली आहे. 5 धावा धावपलकावरती एका षटकाचा खेळ संपलाय. 5 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. चला स्पीडअप अपेक्षित आहे. मोकाशी पाडा संघ 5 मिनिटाचा अवधी आपल्याला षटकासाठी लागलाय. पहिल्या षटकासाठी थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला विनंती आहे, थोडीशी घाई करा. 5 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये प्रणय यांनी खूप कमालीची गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 5 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 2 सफलता आल्यात, त्यापैकी 1 रनआउट आणि 1 सफलता प्रणय यांच्या नावावरती आहे. अजय आणि अक्षय ही जोडी आता मैदानावरती आहे आणि या जोडीला आता मात्र डाव सावरावा लागेल. पहा, तुम्ही 5 षटकांची मॅच खेळा, T10 खेळा, T20 खेळा, ODI खेळा किंवा मग टेस्ट मॅच खेळा, भागीदारीचं खूप महत्त्व या खेळामध्ये आहे आणि इथे भागीदारी जर तुम्ही बनवली नाही तर मग मात्र तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. असं अनेक वेळा आपण पाहिलं ज्यावेळेस विकेट जातात. क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप. सांगण्याचं तात्पर्य हे की पार्टनरशिप खूप महत्त्वाची या खेळामध्ये. तुम्हाला भागीदारी बिल्ड करावी लागेल आणि त्यातून देखील पहिल्या विकेटसाठी भागीदारी खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेस पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी होते त्यावेळेस तुमचा संघ हरण्याचे चान्सेस 50% कमी होतात. यावेळेस देखील अँगलनं बॉल थोडासा बाहेर गेला, कारण राईट आर्म राऊंड द विकेट पत्तीने गोलंदाजी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अँग्युलर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रणय यांना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल त्यांच्या शरीराच्या दिशेने जात होता, कारण राईट आर्म ओव्हर द विकेट ते टाकत होते आणि आता राईट आर्म राऊंड द विकेट सुरुवात केली आहे गोलंदाज निखिल यांनी. पहिला बॉल डॉट. बॉल येणे अगोदर शफल झाले होते आणि यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. जबरदस्त फटका, धावा मिळतील 4. अजय यांच्या बॅट मधून आलाय हा नेत्रदीपक चौकार.
उपस्थित गोविंद शेठ जाधव तुमचं देखील बडापूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. अजय भातोसे चुकले नाहीत, फुलटॉस बॉल होता. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पहा, बॉल येण्या अगोदर सफल झाले होते. प्री डिटरमाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये हा चौकार आलाय. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निखिल गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटचं स्विंग तर खूप वेगानं झालं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्वीप करायचं होतं. मी पुन्हा एकदा तोच उल्लेख करेल करण सर की बॉलची लेंथ खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला स्वीप करताना देखील लेंथ पुढे होती, परंतु लाईन मग खूप लवकर तुम्हाला पिक करावी लागेल. पुढच्या लेंथला अक्रॉस बॅटेड फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर लेंथ आणि लाईन या गोष्टी खूप लवकर तुम्हाला पिक करणं गरजेचं आहे. डॉट बॉल. यावेळेस देखील प्ले अँड मिस अँगलने इथे मात दिली आहे. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती खूप फास्ट खरं तर ॲक्शन रिप्ले आला, त्यासाठी कौतुक मी करेल ओमसाई MTC-live.in या वाहिनीचं. च्या पद्धतीने ते कामकाज त्यांचं आहे, अप्रतिम कामकाज आहे. एक चौकार आलाय तरी देखील 4च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. निखिल पुढचा बॉल. येस, इट्स डेड बॉल. आणि खूप वेगानं षटक पूर्ण केलं निखिल यांनी, त्यासाठी देखील त्यांचं कौतुक आहे. यावेळेस मात्र बॅकफूट लागले पॉइंट रिजन मध्ये. बॉलला खेळतायत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 10 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावांची कोणी निर्माण झाली आहे. अजय भातोसे यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 7 बॉलमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात आणि नवीन बॅटर अक्षय आता पहिला बॉल फेस करतील. गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल. दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज आहेत. बॉल येण्या अगोदर सफल झाले होते. पुन्हा एकदा आपण पाहिलं अँगलने इथे मात दिली आहे. अप्रतिम गोलंदाजी. पडल्यानंतर मला वाटतं थोडंसं आतल्या दिशेने बॉल कट झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. तर समोर झाला थोडासा कट आतल्या दिशेने. तुम्ही डिफ्लेक्शन तुम्हाला थोडंसं पाहायला मिळालं पडल्यानंतर. आणि 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटांचा अवधी ऑलरेडी खर्च केलाय. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपला विनंती आहे, आपण थोडीशी घाई करा. मोकाशी पाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत आणि जर तुमची 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण झाली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 30 सर्कलच्या आतमध्ये देखील घ्यावा लागू शकतो. ही मात्र अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 5 षटकांची मॅच. खरं तर खूप कमी स्पर्धा अशा असतात जिथे 5-5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला खेळायला मिळतात आणि त्यापैकी ही देखील एक स्पर्धा आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. फलंदाजी करणारी टीम आपण देखील थोडंसं सहकार्य गोलंदाजी करणाऱ्या टीमला करायचंय ही विनंती आहे. ओवे कॅम्प आणि त्यांच्या विरोधामध्ये मोकाशी पाडा अशी मॅच सुरू आहे. मोकाशी पाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत, परंतु आत्तापर्यंत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवलाय गोलंदाजांनी मोकाशी पाडा संघाच्या. पहिलाच बॉल. प्रणय इंदारकर अपील तर करतायत आणि अपील इथे उचलून धरली आहे पंचांनी. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. आडवा बॅटनं मोठा प्रहार करायचा होता. बॅटचं एज आणि रेग्युलर कॅच विकेट किपरसाठी टिपलाय. एस्टनच्या पाठीमागे सेल आणि इथे फलंदाज ठरतायत फेल. विकेट.
प्रणय इंदारकर गोलंदाज आहेत. ज्यावेळेस देखील फ्लिक करायचं होतं आणि स्टंपच्या समोर पकडला गेलाय. बॅक टू बॅक विकेट, 2 कन्झिक्युटिव्ह विकेट. इथे 2 सफलता बॅक टू बॅक आल्यात. आपण पाहिलं फलंदाज लेग बिफोर विकेट आउट झालेत. 2 कन्झिक्युटिव्ह विकेट इन अ रो. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ऑलरेडी सफल लाईन मध्ये फलंदाज आले होते आणि बॉल अगदी स्टोक क्रशर यॉर्कर आपण पाहतो. स्टोक क्रशर यॉर्कर वरती ही विकेट आपण पाहिली आणि LBW स्वरूपामध्ये इथे विकेट आली आहे. स्टोक क्रशर यॉर्कर होता. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे कारण लाईन आपली सोडली नाही आणि अगदी स्टंपच्या दिशेने हा बॉल होता. स्टोक क्रशर यॉर्कर आणि त्यावरती आली सफलता लेग बिफोर विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 6 वरती इन ॲट नंबर 6 वरती उमेश कदम मैदानावरती आहेत. 10 रन्स, लॉस ऑफ द 4 विकेट. इथे देखील अपील आहे पंचांकडे, परंतु पंच यावेळेस सहमत नाहीयेत आणि विकेट किपरचं खूप कॉन्फिडन्स होते. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. खरं तर आपल्याकडं त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. तिथे अल्ट्रा एज पाहायला मिळेल, परंतु इथे आपण पाहतोय जोरदार अपील होती. कैलास होते विकेट किपर, त्यांच्या माध्यमातून अपील केली गेली. 10 रन्स, लॉस ऑफ द 4 विकेट. 10 लॉस ऑफ द 4 विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी, पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अकरा धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्टेड हा ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेची प्राप्ती, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फेकी इथे थोडीशी वाईड आली. इट्स मे बी 3. येस इट इज. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग होती आणि फायदा घेतला इथे खराब क्षेत्ररक्षणाचा. दोन्ही बॅटरनं 3 धावा इथे पूर्ण केल्यात आणि धावांची कोंडी इथून मात्र फुटली जाईल का हे चित्र देखील पाहायचे. 14 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. प्रणय आहेत गोलंदाज, ज्यांच्या नावावरती 3 सफलता आहेत आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाजी केली आहे प्रणय यांनी. समोरच्या टीमला अगदी क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये बरेच खरं तर विश्लेषक असतात आणि त्यांचे शब्द खूप वेगवेगळे असतात. भगदाड पाडण्याचं काम प्रतिस्पर्धी संघाला केलंय या ठिकाणी गोलंदाज प्रणय यांनी. अनेक शब्द असे आहेत की जे आपण कधी ऐकलेले नसतात. द्वारकानाथ संजगरी यांचा शब्द होता की अनेक फलंदाजांनी नांगर टाकला. नांगर टाकणे इनफॅक्ट काय, त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली किंवा फलंदाजांनी बुक्का पाडला. अक्षरशः बुक्का पाडला म्हणजे चांगली फलंदाजी करणे. आणि यासाठी अशी खरं तर आपण पाहतो गोलंदाज प्रणय सज्ज आहेत. ज्यावेळेस कमालीचा फटका आहे, अप्रतिम टायमिंग इथे पाहायला मिळेल आणि बॉल ट्रॅव्हल झालाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. अक्षय सांगतायत सौ सोनार की एक लोहार की. मिड विकेट क्षेत्रामध्ये त्यांच्या बॅटमधून हाफ व्हॉलीबॉल होता आणि कमालीचं बॅट स्विंग पाहायला मिळालंय. षटकार 6 धावा. धावांची कोंडी फोडणारा षटकार आपण पाहिला फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून. एकूण धावफलकावरती धावा आहेत 20 धावा 20. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे लाईन खूप महत्वाची ऑप्शनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलची 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 20 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. 20 धावा धावफलकावरती उमेश खेळत आहेत. 2 बॉलमध्ये 3 धावा आणि 3 बॉलमध्ये 6 धावेंवरती अक्षय नाबाद आहेत. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टरकडे.
केलं नाही. 15 मिनिटं ऑलरेडी 3 षटकांसाठी लागलेत आणि थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम मोकाशीपाडा संघ 20 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिली 3 षटकं नावावरती राहिलेत गोलंदाजी करणारी टीम अर्थात मोकाशीपाडा संघाच्या नावावरती. परंतु अंतिम 2 षटकांमध्ये विचार करावा लागेल ओवे कॅम्प संघाला आतापर्यंत काय झालंय हे विसरावं लागेल. कारण क्रिकेटचा खेळ सांगतो कंट्रोल द कंट्रोलेबल. तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत 3 षटकांमध्ये काय झालं यावरती विचार न करता येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा धावा बनवता येतील यावरती तुम्हाला विचार करावा लागेल. क्रिकेटचा खूप महत्त्वाचा मंत्र असतो कंट्रोल द कंट्रोलेबल आणि दुसरा मंत्र आहे त्याचा की तुम्ही रुटीन आणि प्रोसेस फॉलो करा. अंतिम रिझल्ट तुमच्या हातामध्ये नाही आहे परंतु तुम्ही तुमचं रुटीन आणि प्रोसेस फॉलो करा. कंट्रोल द कंट्रोलेबल या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लेफ्ट आर्म पेसर गोलंदाजी ट्रॅकवरती आणि समोरच्या दिशेने बॉलला खेळत. एकच धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावबाद होऊ शकतात परंतु क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. एक धाव प्राप्त झाली. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यूटनचा तिसरा लॉ आहे एव्हरी ॲक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तिसऱ्या लॉनुसार हा फटका होता कारण बॉल समोरून आला आणि त्याने समोरच खेळला. एक धाव प्राप्त झाली. 21 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करण सर आमच्यामधला इंजिनियर कधी कधी जागा होतो. 21 धावा आहेत. यावेळेस बॅटचा संपर्क होता का काय हे पंच सांगतील परंतु एक धाव प्राप्त झाली आहे. यस इट इज संपर्क होता बॅटचा. तिथे झेल ड्रॉप झालाय आणि असे झेल टिपणं कठीण आहे कारण स्विच हिट अटेम्प्ट करत होता फलंदाज आणि डिफ्लेक्शन नंतर खूप वेगानं बॉल यष्टरक्षक हातामध्ये गेला. एकच धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती 22 लॉस ऑफ द 4 विकेट. हितेश आहेत गोलंदाज आणि बॅटिंगसाठी उमेश. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेळायचा होता. शॉट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. एका धावेची पुन्हा एकदा प्राप्ती होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भन्नाट गोलंदाजी केली. संपूर्ण मोकाशीपाडाच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. 23 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ आहे आणि मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. बॅटर अक्षय यांच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आलाय परंतु आणखी 2-3 षटकार त्यांच्या बॅटमधून त्यांच्या डगआउटला अपेक्षित असतील. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. दूर किती जाईल पाहायचंय. उंच तर गेलाय आणि क्षेत्ररक्षकापर्यंतच बॉल गेलाय. इथे आली आणखी एक सफलता. आता अक्षय देखील माघारी परततील. विकेट फलंदाज बाद. वरती सला विनंती आहे. रेलिंगच्या आतमध्ये बसलेले सर्व प्रेक्षक आपल्याला हात जोडून नम्रपणे विनंती आपण रेलिंगच्या बाहेर जाऊन स्थान बनवायचंय. ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. अदरवाईज आयोजक जर तिकडे आले तर विनंती आपण पट्ट्यावरती बसू नका. मंचावरती या. आपण बसायला जागा मंचावरती देखील आहे किंवा अदरवाईज आपण बाहेर जाऊन बसा ही विनंती आहे. एज लागले दरम्यान रिजनला बॉल. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं अनिवन बाउन्स टेनिस बॉलचा. एक धाव इथे प्राप्त होईल. हा टेनिस बॉल आहे आणि अनिवन बाउन्स त्याचा स्वाभाविक आहे. चोवीस धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 4 मधला. खरं तर हा बॉल टेनिस साठी वापरला जातो. आता टेनिस क्रिकेटसाठी आपण वापरतो. यावेळेस पॉइंट रिचनला बॉलने दिशा बदलली आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने 2 धावांची प्राप्ती होईल आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 लॉस ऑफ द 5 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. धावांची गती वाढवावी लागेल ओवे कॅम्प संघाला. अर्धी टीम डगआउटमध्ये सचिन आणि उमेश. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. तळोजे मस्कूर आणि पिंपरी जो लॉसनुसार तिसरा सामना
लवकरात लवकर या कॅप्टन. या एका ओव्हर नंतर टॉस केला जाईल. कॅप्टन उपस्थित नसेल तर आता पॅनल्टी कंपल्सरी इम्प्लिमेंट करण्यात येईल. शेवटचा ऑफिशियल कॉल टॉससाठी रिपोर्ट करा. एसीटीज जी सूचना आली आहे तिचं पालन करा ही विनंती. 26 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर हा बॉल खरं तर टेनिससाठी वापरला जायचा. टेनिस खेळण्यासाठी मी एक टुर्नामेंट नगरमध्ये कव्हर केली जिथे विल्सन कंपनीचा बॉल लॉंग टेनिसचा बॉल क्रिकेटसाठी वापरलेला पाहिलं. आता टेनिस बॉल खरं तर क्रिकेटसाठी वापरला म्हणून या खेळाला टेनिस बॉलचं क्रिकेट आपण म्हणतो. अदरवाईज क्रिकेट बॉल लेदरचा असतो. 26 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आडव्या वाटने प्रहार केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि बॉल ट्रॅव्हल झालाय सचिन यांच्या बॅट मधून. सौ सोनार की एक लोहार की ठोकलाय मॅक्सिमम षटकार. केलंय षटकारानं आपण पाहिलं. 6 धावेने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती आहेत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. वेलकम टू द पार्टी कैलास. पहिल्याच बॉलवरती सचिन सांगतायत षटकार आलाय 32 धावा धावपलकावरती. अंतिम षटकामध्ये खरं तर धावांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न आहे. धावा आल्या नाहीत. पार्टनरशिप बिल्ड झाली नाही. आपण पार्टनरशिपचा देखील विषय अगदी सुरुवातीलाच बोललो होतो. गोलंदाज कैलास पुढचा बॉल. हा देखील हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचलेत आणि टिपलाय सेल आणि फलंदाज सचिन यांचा संपलाय खेळ. विकेट फलंदाज बाद. बत्तीस धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रताप मैदानावरती दाखल झालेत आणि 2-3 षटकार मारून प्रताप यांना काहीतरी प्रताप मैदानावरती करावं लागेल. धावा बनवाव्या लागतील थोड्याच आपल्या संघासाठी. कारण सन्मानजनक धावसंख्या जर उभारायची असेल तर इथून धावा येणं गरजेचं आहे. नितांत गरजेचं आहे. धावांचा प्रताप काहीतरी करावा लागेल प्रतापला. 32 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 4 अधिकृत बॉल. पुढचा बॉल कैलास यांचा आणि यावेळेस अपील. एच हँड टेकन बिहाइंड द विकेट. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. प्रताप आपलं खातं खोलूच शकले नाहीत. शून्यावरती बाद होतील विकेट. बॉलर रवाना आहे. विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिकची संधी आहे. पहिली विकेट हॅट्रिक भारतासाठी चेतन शर्मा यांनी 1987च्या वर्ल्ड कप मध्ये नोंदवली होती. आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. कैलास मोकाशी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. एक पर्वत आहे आपल्याकडे कैलास नावाचा. आतापर्यंत त्याला कोणी सर करू शकलं नाही. त्या पर्वतावरती कोणी जाऊ शकलं नाही. 32 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ द 7 विकेट. कैलास धावबाची संधी होती आणि एससीटीज बॅटर रन आउट. मला
धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली शेवटची. इट्स नॉट फॉर द सिरियल किलिंग, कारण फलंदाज तिथे घेईन विकेट क्षेत्ररक्षकच्या नावावरती असेल, गोलंदाजच्या नाही. इथे लिडिंग एज हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले होते. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडला, बॉलने दिशा बदलली, 2 धावा प्राप्त झाला. तिसरीचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि 3 अगदी सहज इथे प्राप्त होतील. चौथीचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि चौथी देखील प्राप्त झाली आहे. 5व्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 6वी होईल का हा प्रश्न आहे. 5 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि 5 धावेंनी अगदी खरं तर मोमेंटम शेवटच्या क्षणाला थोडंसं निसटताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम अर्थात मोकाची पडा संघाच्या हातामधून 4.5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 37 लॉस ऑफ दी 8 विकेट, लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग हिअर. करण सर एक समालोचक आहेत आणि त्यांना प्रश्न विचारला होता एका बॉलवरती जास्तीत जास्त किती धावा तुम्ही धावू शकता. त्याने उत्तर दिलं होतं 4 धावा, परंतु 4 नाही, तुम्ही कितीही धावा धावू शकता एका बॉलवरती. त्याला इन्फिनिटी त्याचं उत्तर आहे. जोपर्यंत आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल करतो तोपर्यंत तुम्ही धावा धावू शकता. 37 लॉस ऑफ दी 8 विकेट, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. इथे देखील लिडिंग एज हवेमध्ये बॉल आणि पुन्हा एकदा विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचले, झेल टिपतील. अंतिम बॉलवरती सफलता. 37 लॉस ऑफ द 9 विकेट, 38 इज द टार्गेट इन सेकंड इनिंग. लक्ष 38 धावेंचं असेल याची नोंद करून घ्यायचे. 38 इज द टार्गेट. मुकाशी पाडा संघ 38 धावेंचं लक्ष, 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 38 धावेंचं लक्ष. एस इट इज नाव ओव्हर टू करण सर. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. पिंपरी आणि तळोजे मजकूर दोन्ही संघांचे कॅप्टन माझ्या सोबत आहेत. कोयना क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गोविंदजी, माजी अध्यक्ष आदरणीय गोविंदजी जाधव साहेब यांना मी विनंती करेन आणि विद्यमान सचिव सुरेंद्रजी जाधव यांना विनंती असेल आपल्याही उपस्थितीत या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. कॉइन पहा, दोन्ही कॅप्टन एका बाजूला A1 जोडी जीवनजी वालिलकर सचिनजी पाटील आयोजक आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक, राष्ट्रवादी चषक बोलले तरी चालेल. दरम्यान राकेशजी जाधव साहेब माजी सचिव कोयना क्रिकेट संघटनेचे यांचे आगमन झालेलं, आपले सहर्ष स्वागत. आयोजक असा कॉल, आयोजक आलेले आहेत. पिंपरीचा कॅप्टन टॉस जिंकला. मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू. कॅप्टन थांबा आपण. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की मंचावरती आपण आसन ग्रहण करा. थँक्यू सो मच. पिंपरीचे कॅप्टन टॉस जिंकलाय. खरं तर फार लवकर तुम्ही आला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि आमच्या आयोजकांना कॉपरेट केलं त्याबद्दल देखील तुमचं मनापासून आभार. तळोजे मजकूरच्या अगेन्स्ट खेळायचं डिसिजन काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. इथे आल्यानंतर कसं वाटतंय आणि या स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 खेळायचं आहे, काय म्हणशील? प्रथम तर आयोजकांचे धन्यवाद मानून आम्हाला त्यांनी खेळायची संधी दिली आणि आयोजन तर छानच आहे. आयोजनबद्दल तर काय चांगलंच आहे आणि धन्यवाद. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. A1 जोडी आमची कल्याण ग्रामीण विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे कार्याध्यक्ष जीवनजी वालिलकर आणि 14 गाव युवक अध्यक्ष राष्ट्रवादी सचिनदादा पाटील यांच्या द्वारे आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. दुसऱ्या रजनीच्या पुढच्या मॅचला पण नुकताच टॉस पडलेला आणि टॉस जिंकला तो पिंपरीचा कॅप्टनने. तळोजे मजकूरच्या अगेन्स्ट फिल्डिंग करणार आहेत. मात्र आता वळणार आहोत ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. मोकाशी पाडा आणि त्यांच्या विरुद्ध ओवे कॅम्प. इट्स ओ ट्यू कॉम्बॉक्स या ठिकाणी आपण आवाज ऐकणार आहोत पिंपरी गावचा विनोदजी जाधव यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आवाज ऐकत होता पण हेदोटणे गावचे गोड आवाज आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जवळजवळ संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या आवाजानं भुरळ घातले असा आवाज अर्थातच आमचे परम मित्र करण कालन यांचा आपण आवाज ऐकत होतात. भव्य दिव्य स्पर्धा प्रकाश होतातील भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 आजची दुसरी रजनी आणि खऱ्या अर्थानं 4थ्या क्रमांकाचा सामना 3ऱ्या क्रमांकाला वेळेअभावी थोडंसं अडचण आली. त्या दरम्यान या ठिकाणी खेळवण्यात आला आणि प्रथम इनिंग आपण पाहिली. पहिलं सत्र बॅटिंग आपण पाहिलं. केदारनाथ
ओवेकॅम टीम आणि खऱ्या अर्थानं धाबा जमवल्या त्या 37-38चं माफक लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. ते मात्र आपण जर पाहिलं तर मोकाशी पाडा टीम समोर फिल्डिंग लगावली गेली आहे. आपण पाहतोय इथे मात्र जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. आदरणीय व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी झेप घेतले, ज्यांनी भरारी घेतली असं व्यक्तिमत्व जीवनदादा बालिलकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे, त्याच माध्यमातून राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आपण पाहू शकाल आमचे मित्र सचिन पाटील. या 2 एबन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवली गेली आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आज दुसरा रजनीचा दिवस आणि आपण पाहतोय मॅच मात्र रंगतदार आहे. एका बाजूला मोकाशीपाडा तर मोकाशीपाडा एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहू शकाल केदारनाथ ओवेकॅम टीम. आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 37 धावा जमवल्या, 38चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. माफक अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतोय मोकाशीपाडा टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आमचे गुणलेखक अर्थातच कल्पेजी पाटील आम्हाला सूचित करतात. आपण जर पाहिलं तर सचिन एंदारकर आणि त्या जोडीला सलामी जोडी आपण पाहू शकाल साथीदार मैदानाच्या आतमध्ये विनोद एंदारकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज आणि फर्स्ट ओव्हर अर्थातच प्रथम षटक घेऊन येतात. ते मात्र आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं अजय भातोसे. तर नक्कीच 7788 आणि की या ठिकाणी पिंपरी गावचे का आणखीन एक गोड व्यक्तिमत्व विजय जाधव. आपण कुठे असाल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चुकून जर नजरेपलीकडे आणखीन कोणी मान्यवर मंडळी असतील, आयोजन कमिटीला विनंती, आपण आपले जे मित्रपरिवार असतील आम्हाला नक्कीच कळवा. कोयना क्रिकेट असोसिएशनच्या या ठिकाणी माजी सचिव पिंपरी गावचे सुपुत्र आमचे मित्र राकेश जाधव यांना देखील विनंती, आपण देखील या. यावेळेस आपण पाहिलं चेंडूला उंची दिली आहे. पहिल्या चेंडूवरती चान्स होता, चान्स गमावलाय. अशा संधी घेणं खूप गरजेच्या आहेत. गुटनिक बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 धाबा इथे मात्र आपण जर पाहिल्यात तर ॲड केल्या जातील आणि या 2 धाब्यांनी धावफलक सरसवलं गेलं. धावफलकावरती धावसंख्या आहे तिथे मात्र 2. सचिन पाटील. आणखीन जर कोणी आपले मित्रपरिवार असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत कळवा. नक्कीच आपण त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करू. मॅच रंगतदार तालात सुरुवात येईल का पाहायचे. पहिल्या चेंडूवरती संधी होती, झेलची मात्र संधी गमावली. अजय भातोसे हे डाबासलेले बॅटर म्हटलं तरी चालेल, परंतु या मॅचमध्ये काही कामगिरी चांगली करू शकलेली नाही आहेत. अर्थात फ्लॉप ठरलेत बॅटिंगनी, परंतु जर आपण पाहिलं तर गोलंदाजीने मात्र आता धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. केदारनाथ ओवेकॅम अकल्पी टीमच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये ढकलला क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नकार दिला. अगदी परफेक्ट थ्रो येईल. एक सिंगल आणि सिंगलने धावफलक सरसवलं. धावसंख्या लगावली गेली 3 या अंकावरती. असं म्हटलं जाताना बूंद बूंद से बनता सागर आहे, कारण आता जर पाहिलं सद्यस्थितीला 30 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष म्हणजे माफक टार्गेट मी म्हणेन समोर ठेवलंय अकल्पे टीमनं. ते मोकाशीपाडा टीमसोबत. इतकं सोपं आहे का मित्रांनो मॅचला जिंकणं? असं कधीच होत नसतं. क्रिकेट हल्ली इतकं तेज देखील झालंय, तितकं गतिमान देखील झालंय की सहज विजय तुम्हाला मिळवता येत नाही. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. चेंडूला शॉट केला, चेंडूला उंची दिली आणि अप्रतिम दर्जाची उसळी घेतलेला चेंडू आणि आपण पाहिले डॉट चेंडूची सांगता, अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं क्रिकेट खेळताना लो स्कोरिंग मॅचेसला या चेंडूची गरज असते मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. ती गोलंदाजी अजय भातोसेची. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा बाउन्स दिलाय. जबरदस्त गोलंदाजी केली. मी म्हटलं बॅटिंगने मात्र काही करिश्मा करू शकला नाही, परंतु गोलंदाजीनं आपली चमक दाखवताना आतापर्यंत 5 चेंडू झालेत कल्पेश पाटील आम्हाला कळवतात आणि धावा झालेत त्या फक्त 3. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पाहिलं ना 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो फिल्डर सर्कलच्या बाहेर असतात, परंतु त्यानंतर जी चमक दाखवायची असते बॅटरला संधी असते, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी अजयची. यावेळेस चेंडूला उंची आहे सर्कलच्या आत. पाहूया कॅच ड्रॉप होईल. चुकी झाली आहे.
2 कॅच या षटकामध्ये ड्रॉप झाल्यात. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. या महत्त्वपूर्ण षटकामध्ये 2 विकेट मिळाल्या असत्या, दडपण आलं असतं मोकाशीपाडा टीमवरती, परंतु नेमकं काय घडलंय, कॅच ड्रॉप झाल्या, संधी गमावली आहे आणि इथून पुढे आता मॅचला नक्कीच सुरू होईल. परंतु ऐकूया सुमधुर संगीत डीजे. फर्स्ट ओव्हर आणि आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र 4 4 रन्स आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळतात. आणि चांगलं षटक हाताळलं मी म्हणेन अजय भातोसेनं. 2 विकेट मिळवल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक कुठेतरी महागडी ठरते. अद्याप आपण पाहू शकाल 4 धावा झाल्यात. आता मात्र 24 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. आता मात्र सेकंड षटकासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल अक्षय केसरकर याला या ठिकाणी आणलं गेले. विनोद आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करतायत, ते मात्र बॅटर विनोद यंदार का स्ट्राईक एंड बती, नॉ स्ट्राईक एंड बती सचिन. माफक लक्ष आहे, माफक लक्ष असल्या कारणाने डिफेन्स धावसंख्या खेळण्याची गरज मैदानामध्ये, तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहिली. आणि जबरदस्त गोलंदाजी, अचूक गोलंदाजी लाईन आणि लेंथवरती आपण पाहिली. ती मात्र गोलंदाज आपण जर पाहिले ना तर अजय भातोसेने, परंतु आता अक्षय त्याच जबाबदारीने गोलंदाजी करेल का, हा देखील एक महत्त्वाचा क्षण असेल. पहिला चेंडू, चेंडूला कट केलाय, गॅपमध्ये आपण पाहू शकाल जबरदस्त फटका खेळतोय. चेंडू येईल टू बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर येतोय आणि दमदार दमखम असलेला 4 चौकार. अगदी आपण पाहिले डीप पॉइंट, डीप कव्हरच्या मधोमध चेंडू विसावला गेला. जबरदस्त बॅटिंग आता मात्र करतोय तो मात्र बॅटर विनोद. आणि धावसंख्या झाली धावफलकावरती तब्बल 8 धाबा. बघा एक चूक किती महागडी ठरते आणि त्या चुकीला इथे मात्र माफी मिळालेली नाही. अक्षयने थोडासा शॉर्ट चेंडू केला ऑफस्टिकवरती, अगदी विनोदने मात्र त्याला फटका खेळला 4 धाब्यांचा. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी, कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. एक वेळ तुमची तर एक वेळ आमची, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 4 आल्यानंतर आपण पाहतोय डॉट आलाय. 8 धावसंख्या. सामना सहज सुटला जाणार नाही, सामना सहज मिळणार नाही कोणत्याच टीमला. दोन्ही टीम त्याच ताकदीच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे समीकरण इथनं उलगडणं हे खूप अवघड ठरेल दोन्ही टीमला. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. मी म्हटलं ना इतक्या सहजगतीनं सामना तुम्हाला जिंकता येणार नाहीये, कारण केदारनाथ ओवे कॅम्प टीमची जम्याची बाजू आहे, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही स्ट्रॉंग बाजू आहेत. बॅटिंग फ्लॉप झाले, परंतु गोलंदाजी आता मात्र तिखट पाहायला मिळते. परिस्थिती जितकी बिकट, मराठा तितका तिखट, आणि ती तिखट परिस्थिती, बिकट परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मोकाशीपाडा टीमकडे. बॅटिंग आता पाहिलं 4 मिळवलं, त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट आलेत, परंतु जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विनोद आणि सचिन ही सलामी लावलेली जोडी तग धरून बसली आहे. एक्सिलेंट एक्सिलेंट गुड डिलिव्हरी, कमबॅक करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला जातोय. अगदी चेंडू पडल्यानंतर विसावला गेलाय आणि अगदी ऑफटेकमध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू, आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अक्षय केसरकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्येचा मात्र स्थिरावला गेलाय 8 अंकावरती. यानंतर जर गलपेची विकेट पडली ना, खूप महागडं ठरेल मोकाशीपाडा टीमला, कारण चेंडू डॉट आणि त्यात विकेट हे खूप अवघड समीकरण ठरेल. परंतु ती परिस्थिती तशी निर्माण होईल का? क्रिकेट आहे, क्रिकेटने कधीही खेळत असताना कोणा एकाची बाजू घेतलेली नाहीये. ठसन आणि खुन्नस बॅट आणि चेंडूची, म्हणजेच क्रिकेट. यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, एक सिंगल आली आहे. मिस फील्ड, या चुका तुम्हाला नडतील आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा आले आणि 2 धाव्यांनी धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली. 10 या
अंकावरती सिंगल रन्स तुम्हाला रोखाव्या लागतील, तेव्हा मात्र सामन्यामध्ये कंट्रोल करता येईल केदारनाथ अक्कलपी टीम. दुसऱ्या बाजूला सिंगल डबल्सवरती भर द्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला फायदेशीर ठरेल मुकाशीपाडा टीम. दोन्ही टीमच्या बाबतीत चर्चा होईल, दोन्ही टीमच्या बाजू सांगितल्या जातील. कारण इथे जर पाहिलं ना तर मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक टीम कसोशीनं प्रयत्न करणार आहे. प्रत्येक टीमला माहिती आहे राष्ट्रवादी चषक जर जिंकायचा आहे तर पहिली मॅच जिंकल्यानंतर पुढचा प्रवास होणार आहे. यावेळेस आपण पाहिलं फक्त कट केला चेंडूला, एक सिंगल येते, दुसरीचा कॉल केलाय आणि काय घडतंय मैदानामध्ये. आणि तिथे आपण पाहूया 2 पंच निर्णय घेतील आणि नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र बॅटर मात्र आपण पाहू शकाल बाद होतोय. धावबादची संधी मिळाली आणि धावबादची विकेट मिळवली. सचिन मात्र बाद होतोय. सचिन येईल बॅक टू पॅव्हिलियन. आपण जर पाहिलं तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करते. देऊया डीजेला संधी, सुमधुर संगीत ऐकूया. थँक्यू सो मच. आपण पाहिलं तर इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. आता मात्र धावसंख्या झाली ती मात्र आपण जर पाहिली 11 रन्स आपण पाहू शकाल. बघा जबरदस्त गोलंदाजी देखील केली अक्षयने. आता मात्र षटक क्रमांक 3 ही जबाबदारी येईल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. इथे मात्र मॅचमध्ये रंगत येईल. या षटकावरती जास्तीत जास्त मॅच करंचा निर्भर करेल, कारण 2 षटकांमध्ये 11 धावा झालेत. लो स्कोरिंगची मॅच 38 रन झालेत आत्तापर्यंत. आणि सद्यस्थितीला परिस्थिती इतकी बिकट आहे की दोन्ही बाजूला मात्र मॅच खुली होईल. या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती ज्यांनी पहिलं षटक हाताळलं अजय बातोसे, ते षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते मात्र अजय भातोसे. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक झोनवरती 9 सेकंडला आपण पाहतोय विनोद सचिन मात्र बाद झालेत. इथून पुढे मॅचमध्ये खूप ट्विस्ट येईल, खूप मजा येईल या मॅचला. कट लागली होती परंतु मी स्पीड करतोय, ही चूक नडेल. हो एक्सिलेंट फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धाबा नक्कीच बचत केल्यात का पाहायचं आहेत. यस 2 धाबा मिळवल्या आणि 2 धाबा बचत देखील केल्या. धावफलकावरती धावसंख्या लगावली जाते ती मात्र 13 रन्स आपण पाहताय. जबरदस्त एफर्ट मॅचमध्ये आपण पाहू शकाल. दोन्ही बाजूनं संघर्ष सुरू आहे, कारण संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आहे. संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. अनेक संकट तुमच्या समोर येतील परंतु त्या संकटांवरती तुम्हाला मात करावं लागेल. यावेळेस आपण पाहतोय फक्त कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅन वरती फक्त एक सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या आली ती मात्र 14 रन्स. प्रणय आपण पाहतोय 9 सेकंडला. आता मात्र सेकंडवरती विनोद अजय बातोसेला स्क्रीनवर पाहू शकाल. अगदी जबरदस्त गोलंदाजी करतोय आतापर्यंत जर आपण पाहिलं, आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा संधी लाभते का पाहायचं आहे, परंतु एक सिंगल आली आहे. सिंगलवरती लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली ती मात्र 15 रन्स 15 धावा आपण पाहू शकाल. 1 विकेटचं पतन. सद्यस्थितीला बॅटिंग करताना 38 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोकाशीपाडा टीम प्रतिस्पर्धी टीम आपण पाहू शकाल केदारनाथ ओव्हेकॅम्प टीमच्या विरोधामध्ये. सहजगत्या सामना कोणी सोडायला तयार नाहीये, कारण स्पर्धा त्या ताकदीची. यावेळेस फटका खेळलाय, चेंडूला उंची आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस चूक होणार नाहीये. कॅश मात्र घेतलाय, झेल मात्र टिपलाय. आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहतोय. बॅटर मात्र प्रणय मात्र येईल बॅक टू पॅव्हिलियन. आपण पाहिलं फटका फसला, डाव फसलाय आणि इथे मात्र विकेट मिळते प्रणयच्या रूपानं. देऊया डीजेला संधी.
पाहिलं आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहतोय. न्यू बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं ना अजय बातोसेनं बॅटिंगने करिश्मा दाखवलेला नाहीये, परंतु गोलंदाजीने चांगली कामगिरी करताना अजय बातोसे कमी वेळेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि जास्तीत जास्त रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडले तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना अजय बातोसे. कट 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 परंतु संधी नाही आहे. एक सिंगल नक्कीच मिळते. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, तिखट गोलंदाजी. एका सिंगलनं धावफलकावरती धावसंख्या येते ती मात्र 16. 38चं लक्ष असं वाटलं की मॅच मात्र एकतर्फी पाहायला मिळेल, परंतु विकेट का टाकल्या गेले याचं गणित मोकाशीपणे टीम आपल्या डगआउटमध्ये शोधत असतील. पहिले सचिन धावबाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रणय झेलबाद झालाय आणि आता मात्र कैलास आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजय बातोसे ज्या वेळेस आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची सांगता पाहायला मिळते आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅटिंग करताना मोकाशीपणे टीमची सद्यस्थिती 2 विकेटचं पतन. 16 रन्स. थँक्यू सो मच डीजे. मॅच मध्ये मी ट्विस्ट म्हटलं पहिलंच की गोलंदाजीची जम्याची बाजू आहे केदारनाथ अकलबीट टीमची, दुसरी बाजू जम्याची आहे. पहिलं षटक हाताळलं अजय बातोसे, नंतरचं षटक हाताळलं ते मात्र अक्षय केसरकडनं, त्यानंतर पुन्हा हाताळलं अजय बातोसेने. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. पहिली मॅच झाली नारिन नावाळी, 12 चेंडू 22ची गरज. नारिन टीमनं लक्ष्याचा पाठलाग केला. दुसरी मॅच झाली खुटारी दानसर, 12-21चं समीकरण होतं. मॅच जिंकली खुटारी टीमनं, 12-21 चेस केल्या. आता सामना क्रमांक 4 तो इनेट 3 वरती खेळवला जातोय. उवे कॅम्प आणि मोकाशी पडा. 12 चेंडू 22ची गरज. पाहूया मॅच कोण जिंकेल. हु विल विन द मॅच आय डोंट नो, बट इट्स अ बिग फाईट. मॅच कोण जिंकेल हे सांगू शकत नाहीये, परंतु सामना रंगतदार, सामना बहारदार. 12 चेंडू 22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दडपण दोन्ही बाजूला आहे. स्ट्राईक एंड वरती कैलास, नॉन स्ट्राईक एंड वरती विनोद, गोलंदाजी ट्रॅक वरती सजल बातोसे. हा देखील एक दमखम असलेला ऑलराऊंडर प्लेअर म्हणून उभारता सितारा केदारनाथ अकलपीठ टीम कडून समोर आलाय. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टिक वरती डिलिव्हर केला चेंडूला. अगदी शॉर्ट लेंथ वरून चेंडूला ट्रॅव्हल केला. उर्वरित काम कंप्लीट केलं यष्टीरक्षक अजय बातोसेने. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. एक डॉट चेंडू मोकाशी पडत टीमला पराभवाकडे घेऊन जाईल. सचिन विचार करतायत की मी चूक केली काय. त्यानंतर विनोद अजून मैदानामध्ये आहे, परंतु अद्याप सक्सेसफुल ठरलेला नाहीये. विकेट गेले ना ती डगआउट मध्ये चर्चा बघा सुरू आहे. यावेळेस आपण पाहू शकाल सिंगल खेळतोय क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न चूक केले का पाहायचा या सिटीचा. ओहो काय घडलंय. मिस्टेक केली आहे. धावबाची संधी आणि ती मिळवली आहे आणि आणखीन एक विकेट येईल टॅगआउट मध्ये. हे दडपण, हे प्रेशर आणि जबरदस्त क्रिकेट. देऊया डीजेला संधी. टीम त्याच ताकदीने खेळणार. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली. काय गोलंदाजी केली आहे. यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे, कारण मागच्या चेंडूवरती दुसरीच्या नादामध्ये डाव फसला आणि धावबाची विकेट गेली.
यावेळेस आपण पाहिलं ना तर तिथे मात्र स्क्वेअरलेगच्या रिझनमध्ये सिंगल फक्त मिळवली गेली आहे. चांगली गोलंदाजी सजल भातोसेची पाहायला मिळते. 3 चेंडू झालेत आतापर्यंत, धाबा खर्च केल्या 2 आणि रनआउटची विकेट मिळवली. ती मात्र गोलंदाजीच्या खात्यात जाणार नाही आहे, परंतु धाबाची एक विकेट मिळाली आहे आणि संधी मिळवली आहे. सहजासहजी सोडणार नाहीये कोणती टीम मॅचला. ही जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच मैदानाच्या आत. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट चेंडू, एक डॉट चेंडू तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल असं म्हटलं जातं ना. प्रयत्न करण्यात चुकू नये, प्रयत्न करून चुकला तरी चालेल, कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूचे कणर गडिता तेलही गळे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न कसोशीने करावे लागेल. प्रयत्नशील राहा, प्रयत्नवादी व्हा, प्रयत्नवादी राहा. एक्सिलेंट. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे, पाहायचं काय होते, मिसफील्ड करतोय का पाहायचंय, काय घडलंय पंच दर्शवतील. मिसफील्ड झाली आहे, आल्यात त्या धावा 4, येतोय चौकार आणि तिथे मात्र देऊया डीजेला संधी. तर नक्कीच समीर यंतरकरच्या बॅटमधून 4 आल्यात. बघा अगदी अजय बासोदे समजवतोय सजलला, आपला भाऊ आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, परंतु या चेंडूवरती गोलंदाजाची चूक नाहीये, क्षेत्ररक्षकानं चूक केली आहे. अगदी आपण पाहतोय चूक झाली आहे आणि या 4 धावा देखील संजीवनी देणाऱ्या मोकाशीपाडा टीमसाठी. धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 22 रन्स, 3 विकेटचं पतन आपण पाहू शकाल. समीर आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नो डाऊट मॅच इज बिग फाईट. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय, चौकारानंतर पॉवर वाढले आणि पॉवरच्या नंतर सुपर पे ऊपर ऊपर के डुपर. यासाठी 6 रन. पाणी पाहिजे का? तर नक्कीच आपण पाहू शकाल. आता मात्र या 4 आणि 6 बघा, एक मिस फिल्डिंग किती नडली आहे. एक 4 सोडला, त्यानंतर कॉन्फिडन्स हाय झाला समीर यंदारकरचा आणि त्यानंतर लगेचच बॅटवर आलेल्या चेंडूला अगदी खेळला त्या आपल्या स्क्रीनवरती आणि मिळवल्या त्या धाबा 6. या 6 आणि 4 या 2 चेंडूने मात्र मॅचला कलाटणी दिली आहे. अद्याप सामना संपलेला नाही आहे, कारण बाजी अजून पलटलेली नाही आहे. स्वप्न उराशी बाळगलेलं कधीच तुम्ही अर्ध्या रस्त्यात सोडू नका. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नवादी राहा. आलेल्या रस्त्यातील संकटांना तुम्ही बाजूला सारा, कारण संकटांवरती मात केल्यानंतरच मिळतं ते यश असं म्हटलं जातं. आणि चर्चेला उदाहरण आलं या मॅचमध्ये. 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज, विकेट गेले 3, 6 चेंडू 9 केल्या तरी देखील मोकाशीपाडा टीम जिंकू शकतो, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं जे नियमावली आहे, आधी विकेट आणि नंतर टॉस याचा विचार केला जातोय. ही नियमावली आहे आणि नक्कीच आपण पाहतो त्यांच्या 9 विकेट, ओवे कॅम्पच्या 9 विकेट गेलेत आणि आतापर्यंत आपण मोकाशीपाडा टीमच्या विकेट पाहतो ते मात्र 3, म्हणजे 6 मध्ये 9 केल्या तरी विजयी होऊ शकतो. अकलपेट टीमने देखील दखल घ्या. तुम्हाला 6 चेंडू 9 धावा रोखायच्या आहेत. पाहिजेत 10, परंतु 9 केले तरी जिंकू शकतो मोकाशीपाडा टीम. म्हणून मी पुन्हा अनाऊन्स करतोय. 3 विकेट गेलेत, अकलपेट टीमच्या 9 गेलेत. मी अनाऊन्स केलंय सौरभ सर, 9 विकेट अकलपेटच्या गेलेत आणि आता 3 विकेट गेलेत मोकाशीपाड्याच्या. तर निश्चितच विकेट आणि त्यानंतर टॉस. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहूया. बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र 6 चेंडू 10. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय विनोद गोलंदाजी ट्रॅक मध्ये. ओहो, पहिला चेंडू. इथे मात्र काय घडतंय, नो चेंडू. नक्कीच आपण पाहतोय. चला न्यू बॅटर येऊ द्या, चला न्यू बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं विकेट मात्र मिळते, धावबादची विकेट, नो चेंडू होता. ही मॅच इतक्या सहजासहजी सुटणार नाही आहे.
चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. ही रजनी स्पर्धा भरवली आहे ना, जबरदस्त आपली एवन जोडी जीवनदादा बालिलकर आणि आमचे मित्र सचिन पाटील या एवन जोडीने खूप कंबर कसले, खूप मेहनत घेतली. पाहुण्यांचं आदरातिथ्य, मान सन्मान, हे आकर्षण आपण पाहताय ना. बॅनर्स आपण पाहू शकाल, कटआउट आपल्याला पाहायला मिळतील, बाउंड्री लाईन्स पाहायला मिळतील. सर्व अरेंजमेंट जीवन बालिलकर म्हणाले की सचिन पाटीलने खूप लक्ष दिलंय. बघा आपण पाहिलं ना, आयोजन करण्यासाठी खूप कंबर कसावी लागते, ती मेहनत घेतली आहे जीवनदादा बालिलकर आणि सचिन पाटील यांनी. कारण आयोजक असताना देखील ग्राउंडमध्ये उभं राहून पडताळणी करणं म्हणजे आपली स्पर्धा कशी पार पाडली जाईल याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण व्यासपीठावरून जीवनदादा बालिलकर आणि खालून जर पाहिलं तर सचिन पाटील, मैत्रीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्तिमत्व सचिन पाटील यांना आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेताना. एक्सलेंट गुड डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र करत असेल मात्र 5 चेंडू आणि 9 धाबा. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाज आपण पाहतोय गौरव सकपाळ अकलपीठ टीमच्या माध्यमातून. अजय बातोसे नेहमी इथे मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इतकं सोपं नाहीये, मी पहिलंच म्हटलं मॅच रफ अँड टफची होणार. मॅच सहजासहजी तुम्हाला जिंकता येणार नाही. दोन्ही टीमला कंबर तर कसावी लागेल, मेहनत तर करावी लागेल आणि तिथे मात्र मेहनतीशिवाय पर्याय नाहीये, संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. आग ओकणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. ओहो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, डाव उधळलाय, यष्ट्या उधळल्यात. समीर यंदारकर बॅक टू डगआउट पॅव्हेलियन. डीजे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ती मात्र गोलंदाज गौरव सकपाळ पहिले, अजय बातोसे, नंतर अक्षय केसारकर आपण गोलंदाजीला पाहिले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाज सजल बातोसेला आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहतोय गौरव सकपाळ. मी म्हटलं पहिल्याच षटकापासून कल्पेजी की मॅच संपणार नाहीये, कारण बॅटिंगने जरी फ्लॉप झालो आम्ही तरी गोलंदाजी आमची तिखट आहे. परिस्थिती जितकी बिकट मराठा तितका तिखट. मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त मॅच सुरू आहे. मोकाशी पाडानी ओवे कॅप, हो टपली सिस्टीमचा वापर केलाय, फाईन लेग क्षेत्र निवडलंय आणि वेळेच्या वेळेला आलेला हा एक उपयुक्त चौकार. मिळतील धावा 4. देऊया डीजेला संधी. काय खुशी आहे मोकाशी पाड्या टीमच्या आपण पाहू शकाल, कारण त्यांनी जाणलाय मॅच आता पुन्हा आले. 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 4 केल्या तरी विजय होऊ शकतात. दोन्ही टीमने याची दखल घ्या. आम्ही वारंवार अनाऊन्स करतोय, आधी विकेट नंतर टॉस हा नियम आहे आमच्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच बाजूला आपण जर पाहिलं ना तर खरी आत्मपरीक्षा, खरी सत्व परीक्षा असेल बॅटरची आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज गौरव सकपाळची. पाहूया हाफ ट्रॅकर चेंडूला उंची दिली आहे आणि इथे मात्र पाहतो एक सिंगल आली आहे. अगोदर पुढे आलाय, चुकी झाली आहे, गरज नव्हती. अगोदर पुढे आलाय, क्रॉस झालाय आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिमागदार, दमदार आणि आल्यात धावा. इथे मात्र आपण पाहतोय 4 धावा आणि या 4 धाव्याने मात्र आपण जर पाहिला तर सामना मात्र आपण जर पाहिला तर चौकारानिशी आपण जर पाहिलं तर टाय झालाय. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. चला वेळ दौडू नका असं म्हटलं जातं. संघर्ष उराशी बाळगल्यानंतर हातात असलेली बॅट ही तलवारीसारखी वाटू लागते. आलेला चेंडू हा शत्रूसारखा वाटू लागतो आणि बॅट फिरवल्यानंतर चेंडूला भेदल्यानंतर शत्रूला भेदल्यासारखा आनंद होतो. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि आलाय तो 4.
आतमध्ये गेला तर पेनल्टी लागेल. सचिन पाटील आमचे आयोजक सगळीकडे लक्ष आहे, सूचना करतायत. सूचना असेल प्रत्येकाला. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच. एका बाजूला केदारनाथ अकलबे, एका बाजूला मोकाशीपाडा टीम. इथे मात्र आपण पाहू शकाल आता मात्र एक चेंडू आणि एका धाबेची गरज. बघा विकेट किती महत्वाचे आहेत. तर विकेट्समुळे जर आपण पाहिलं ना तर इथे मात्र तसा सामना जिंकला गेलाय. फक्त एक लिगल फॉर्मॅलिटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. मी म्हणेन जी चूक झाली ना फिल्डिंगची झाली आहे, गोलंदाजीची काहीच चूक नाही आहे. हा सामना गोलंदाजीने गेलाच नाहीये, हा सामना फिल्डिंग्सने गेलाय. बॅटची कड घेतली आहे आणि तिथे मात्र एक सिंगल आले. सामना फिनिश झालाय आणि तिथे मात्र ही कश्मकश पण पाहिली. मॅच पैसा वसूल करेन सर. मॅच